नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान असे एक चटपटीत अशी एक रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। तर मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आहे। आणखी गॅस चालू केलेला नाही, फक्त इथं पॅन ठेवून घेतला आहे। सुरुवातीला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानं 3 चमचे मोहरी टाकून घेतली आहे आणि त्याच चमच्यानं 2 चमचे धने टाकून घेत आहे। आता इथं मी छोटा चमचा घेतला आहे, ज्याला आपण टीस्पून म्हणतो। तर इथं 2 छोटे चमचे बडीशेप टाकून घेतली आहे। मी इथं हिरवी बडीशेप घेतली आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथं बडीशेप घेऊ शकता। 1 छोटा चमचा जिरे टाकले आहेत आणि त्याच छोट्या एका चमच्यानं मेथी दाणे घेतले आहेत, छोटा 1 चमचा, आणि 10 ते 12 काळे मिरी घेतले आहेत। आता यांना आपल्याला हलकसं फक्त गरम करून घ्यायचं आहे किंवा थोडंसं भाजून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरती आपण याला भाजून घेणार आहोत। फुल फ्लेमवरती भाजायचं नाही, नाहीतर मग ते पटकन असे करपले जातात किंवा असे जास्तीचे ओव्हर भाजले जातात। म्हणून याला लो फ्लेमवरती अगदी थोडेसे गरम होईपर्यंतच फक्त भाजून घ्यायचे आहेत। नंतर भाजल्यानंतर आपल्याला याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड केल्यानंतर मिक्सरमधून त्याला अगदी ओबडधोबड आपल्याला इथं बारीक करून घ्यायचे आहे। पाहू शकता मी याला एकदम बारीक अशी पावडर तयार केली नाही, थोडेसे ओबडधोबड ठेवलेले आहेत। आता हा आपला झालेला आहे लोणचाचा मसाला। तर आज आपण गाजर, मुळा आणि हिरवी मिरची, लसूण याचं लोणचं बनवणार आहोत। तेही झटपट तयार होणार एकदम चटपटीत असं लोणचं। तर त्यासाठी आपण हा मसाला तयार केला आहे। हा मसाला तुम्ही कुठल्याही लोणचासाठी वापरू शकता। तर आता इथं मी गाजर घेतला आहे, मुळा घेतला आहे, काही लसूण पाकळ्याही घेतल्या आहेत, हिरवी मिरची सुद्धा घेतली आहे। यांना मी छान असं कट करून घेतलेलं आहे। हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे, जवळपास 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। थोड्याशा तिखटच घेतल्या आहेत मी। स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्या देठांना काढून घेतलं, नंतर त्यांना पुसून घेतलं, एकदम कोरडे करून घेतले आणि एका मिरचीपासून 4 पीस केलेले आहेत। मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असे मिरचीचे पीस करून घ्यायचे आहेत। आणि लसूण पाकळ्यासुद्धा एक 10 ते 12 मी घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि गाजरसुद्धा मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून नंतर पुसून मग आपण याचे कट करून घेतलेले आहेत असे फिंगर चिप्ससारखे। आणि सेम मुळ्यालासुद्धा मी तसंच कट करून घेतलेलं आहे। तर मुळ्याची आणि गाजरची क्वांटिटी जी आहे ती 1-1 कप घेतलेली आहे। तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता। आता इथं गॅसवरती कढाई ठेवली आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप तेल टाकलं आहे। तेल इथं रेग्युलर जे आपण भाजीला तेल वापरतो तेच तेल घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये कुठल्याही मी इथं फ्लेवरचं वापरलं नाही तेल। तुम्हाला जर मोहरीचं तेल वापरायचं असेल तर तुम्ही इथं वापरू शकता, पण इथं मी सिंपल आपलं जे भाजीला तेल वापरतो ते वापरलेलं आहे अर्धा कप। तेल थोडंसं गरम करून घ्यायचं। गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे। त्याच्यामध्ये अगोदर मी लसूण टाकला आणि लगेच हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। त्यांना थोडंसं एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे। बिलकुल त्याचा कलर चेंज वगैरे करायचं नाही, आपल्याला फक्त एखादा मिनिट परतून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा हिंग टाकून घ्यायचा, त्यालाही एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र पूर्णपणे लोच ठेवायची। आणि नंतर मग गाजर आणि मुळा टाकून घ्यायचा आहे। यालासुद्धा आपण एक 2च मिनिट फक्त परतून घेणार आहोत लो फ्लेमवरती। तर मी इथं याला 2 मिनिट परतवून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथं मी 2 टीस्पून किंवा 2 छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे। पाव छोटा चमचा हळद टाकून घेत आहे आणि अर्धा छोटा चमचा कलोंजी टाकली आहे। ही कलोंजी इझिली किराणा शॉपमध्ये भेटून जाते, अगदी कुठल्याही किराणा शॉपमध्ये भेटते, काही प्रॉब्लेम येत नाही। जर नसेल तर स्किप केली तरी चालेल, पण असेल तर आवर्जून टाका, कारण याच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो त्याचा कलोंजीचा। त्याला मंगरेळा सुद्धा म्हणतं, तर कोणी कलोंजी म्हणतं। याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला आहे तो सुद्धा मी इथे टाकून घेतला, थोडासा मागे ठेवलेला आहे। म्हटलं सगळा लागतोय की नाही हे पाहावं आणि नंतरच मग सगळं टाकून घ्यावं जर लागला तर। पण मी अगोदर सगळा टाकला नाही, थोडासा मागे ठेवलेला, पण तो सगळाच मला लागलेला, म्हणून मग मी बाकीचा राहिलेला सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेला। तर अगोदर सुरुवातीला जो टाकला आहे तो छान असा मिक्स करून घेतला व्यवस्थित आणि बाकीचा राहिलेला सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। याच्यासोबत 1 छोटा चमचा आमचूर पावडर टाकली आहे, यालाही छान असं याच्यासोबत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला व्हाईट व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे 1 छोटा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। एकदा मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण याचा गॅस बंद करून घेणार आहोत। आता याला मिक्स करून पूर्णपणे थंड करून एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। तर मी इथं टेस्ट केलेली
तर थोडंसं मला आंबटपणा कमी लागला म्हणून मी आणखी एक छोटा चमचा इथं आमचूर पावडर टाकून घेतली आहे। आता याला पूर्ण थंड करून घेणार आहोत। याला तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून याला जवळपास 2 ते 3 आठवडे याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर आता इथं मी याला थंड करून घेतला आहे। आता थंड झाल्यानंतर याला काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊया आपण। तर इथं मी काचेच्या भरणीमध्ये भरून घेतलेला आहे, पाहू शकता। आता याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे मग 2-3 आठवडे हा छान असं आपल्याला एन्जॉय करता येईल। दररोज जेवताना मस्त असं तोंडी लावायचं। खूप छान लागतं हे लोणचं आणि झटपट तयार होतं, शिवाय चटपटीतसुद्धा खूप छान लागतं। नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।